येशूच्या नावात सलाम. आज आपण एक नवीन वचन घेऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये येशया 58:6 हा आपण याच्यावर मनन करणार आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोऱ्या सोडवाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे झोकड मोडावे, हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय. भरपूर वेळेस असं होतं की आपल्या जीवनात भरपूर बंधने असतात, भरपूर बेड्या असतात, जोखड असतात. काही नाही काय आपण बोलण्यावरनं कुठल्या कृतीवरून आपण जे ओढून घेतलेले असतात, पारंपरिक असतील, भरपूर गोष्टी असतात त्या आपल्याला कळून येत नाही. त्यामुळं आपल्या जीवनातल्या भरपूर बेड्या तुटत नसतात, सुटत नसतात. आपण त्याच्यातनं बाहेर पडत नसतो. किती प्रयत्न केले, किती प्रार्थना केली, किती काय केलं. ह्याच्यासाठी एक उपाय म्हणजे उपवास. उपवास असा विषय आहे ज्याच्यामध्ये तुमच्या कुठल्याही बेड्या तोडण्याची ताकद असते, कुठलेही न होणारं काम होण्याची ताकद असते. उपवासामध्ये जसं येशू ख्रिस्तानं म्हटलं होतं की काही काही आत्मे उपवास केल्याशिवाय जात नाही. किती पण तो स्ट्रॉंग असून दे, किती पण ते मोठे असून देत, किती पण ते कुठच्या ह्याचे असून देत, पावलाचे असून देत किंवा कितीही बलाढ्य असून देत, ज्यातून मार्ग काढण्यासाठी उपवास हा केला पाहिजे. भरपूर वेळेस मोशेने 40 दिवस उपवास केले, मग त्याला ते 10 आज्ञा देण्यात आल्या. तसंच उपवास हे प्रत्येक गोष्टीला शक्य करू शकतं, तुम्हाला पवित्र करू शकतं, आतून बाहेरून स्वच्छ करू शकतं, सगळ्या बेड्या तोडू शकतात. आजचं जे वचन आहे हे तुम्ही वाचा, मनन करा, आपल्या जीवनात त्याचा वापर करा, उपवास करा, उपवासाबरोबर प्रार्थना करा, देवाच्या वचनात जावा. तुमचे कुठल्याही बेड्या असतील, कुठलेही काम होत नसतील, कुठल्याही जीवनात तुमच्या अडचणी येत असतील, त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी देव तुम्हाला मदत करेल. येशूच्या नावात आमेन.